सकाळ सकाळ शुभ सकाळ मंडळी. डायरेक्ट किचनमधून स्वागत आहे आमच्या छोट्याशा किचनमधून. थोडी अडचणच आहे पण समजून घ्या. पहिल्यापासूनच आमच्याकडे आमचा गॅस इथं नवीन गॅस घ्यायचा आहे, पण आपल्या घराचं काम थोडं बाकी आहे. ते झाल्याच्या नंतरच आपण गॅस घ्यायचा आहे. इकडं आई आहे. म्हातारे कुठे गेले? आजी गेले मासा आणायला. मच्छी बघूया काय आणते. आणि आई इकडे भाकरी बसते. गरमागरम तांदळाची भाकरी. नाचण्याची पण भाजणार आहे ना? कोणाला पाहिजे असेल तर या सकाळी सकाळी मस्तपैकी. आणि आज वार आहे शुक्रवार. उशीर झाला ना जेवणाला? कवाल बांधायला गेली होती सकाळी. 10:30 वाजलेत आणि आता जेवणाला सुरुवात केलं नाही. आजी मच्छी आणायला गेले. मी झोपूनच होतो. बघा उठलं आत्ता. मस्तपैकी गरमागरम भाकरी खायची आईच्या हातची. इकडं पाणी तापते बाहेर. ह्या सोडणं जास्त आता आम्ही डायरेक्ट जास्त ही नारळ सोडले ना लग्नाचे, तेव्हा ही सोडणं वापरतो जास्त इथे आग पेटवायला. बरं पडते पटकन. गॅसवर तापवतो आहे. हे बघा मस्तपैकी गरमागरम तांदळाची भाकरी. तुम्हाला कुठली भाकरी आवडते? काली भाकरी, पांढरी भाकरी? नक्की कमेंट करून सांगा. एकदम गोलच्या गोल. बघा बरोबर 10:30 वाजले. बाहेरचं वातावरण बघा म्हणजे. मी पण लेटच उठलो. रात्रभर झोप नाही. त्या खोकल्यांचं वाट लावून टाकला नाही. आठवडा झाला मला. 4-5 दिवस झाले. आता आठवडा होईल. खोकला जातच नाही. रात्री एवढा खोकला उठतो ना, असं जास्त बोलू लागलं ना की नुसता खोकलाच लागू लागतं. डॉक्टरकडे जाऊन आलो, इंजेक्शन पण घेऊन आलो. काय फरक नाही. वाऱ्यावर असलं की जास्त होतं असंही बोलतात. ते काय ते डांग बिंग उडून देतील मला 2 दिवस. मधवीत खायला देतात आहे. काय ना काय तर खायला देतात आहे. आजी बोलते शिवी देस तिला, म्हणजे खोक लवकर झालं शिव्या दिल्यास की. अशी आमची आजीवर सांगत होती. सगळं चालू आहे. कधी बरोबर काय माहिती. आणि आता ती गेली मच्छी आणायला. इकडं सगळी अडचणच आहे. आणि ह्या अडचणीत महत्त्वाच्या गोष्टी पण आहे ठेवलेल्या. शेण आता भेटत नाही कुठं. इकडं सोडणं आहेत आणि हे शेण आहे सुकं. हे पण सोनं म्हणावं लागेल आता, कारण हे कुठं भेटत नाही. जमून आणलेलं शेण आहे शेतीसाठी, भाजावल करायला. सगळं सकाळचं वातावरण आहे आमच्या इथं. दादा इकडं आहे ना सोनचाफ्याची बाग केला नाही. कलब लावला नाही सोनचाफ्याची. मोठी जायच्या नंतर त्याला कलब बांधतील. इकडं चहा पात आहे. ही एक आहे, ती एक आहे तिकडं. आणि अनस आहे. काय ना काय ते लागवड केला ना आजी पण थोडी. आवाज पण चेंज झाला आहे माझा. आणि रात्री आहे ना इकडं पूर्ण छाती दुखत होता. कोकण तरी पण ती गेली मच्छी आणायला. आता हो दे, आजारी बिजारी काय नाही, मच्छी खायची. इकडं खोबरं सुकायला लागलं. चला फ्रेश झालो, चहा वगैरे घेतली. आता आजीची वाट बघूया, मच्छी घेऊन येते. आंघोळ वगैरे बाकीच आहे. आंघोळ करूया. पाणी तापलं की तापला असेल म्हणून तापलेलं आहे. इकडं परत घरी नाचण्याची भाकरी टाकला ना आता. अंगाच्या 2 भाजला नाही, नाचण्याची भाकरी टाकला ना आता. तुला आईचा पण आवाज बसला आहे. तू पण आहे डॉक्टरकडे जाऊन ये. आजी पण आले बघा तेवढ्यात. मच्छी आणलीस? हा काय ना, कसली मच्छी आहे? मच्छी काहीतरी खायचं. हे हातातून कोणी दिला ना तुला? कोथमीर आहे ती. ते हातातून कशाला आणलीस? या म्हातारीकडनं आणली. देतो आणलीस का?
हा, मच्छी कसली आणायचं आहे? मी आता इसरला आलं तर आलं घेऊन येतो. हे कसली आहे वैरा? काय नक्की तर डोम्या ढोम्या काय झालं आणल्या? दुसरं काय नव्हतं? त्याला नाही दुसरं काय बारीक होत होतं. हे आपले काटेरी नव्हते? काटेरी नाही आज. काटेरी स्वतः घ्या तर नाही तुझ्यासाठी. नव्हते? नाही काटेरी. वरनं खाली गेला. कुठं खाली नव्हती, स्टेशनला स्टँडला पण नव्हते? ते अंगार नाही मादिली आणि बांगडे नाही आणला, डोमे आणले. ढोमे आणला त्यानं. दोनच आणले 50 रुपयाची. शिजवायची तिने वाटता. रस्सा बनव त्याचा थोडासा. शिजव आहे एकच बनव, तळण नको, तेलकट नको. तू खाऊ नको. काय म्हणाल ते बोलते यांना येणार आहे की नाही, म्हटलं नाही, म्हटलं खोकला लागला. तर रात्री मला सांगा येऊ नको सांगतो तूच सांग. तू बनव असंच, हे बनव. मी बनवता. जास्त तेल नको टाकू, सुकं नको करू, एकच सार बनव. डोक्याचा रसा बनवा मस्त लगे. भाकरी ते खातोस यार. असेच कशाला? हा अरे पुढे खान गरम गरम थोडीशी दे. अशी यातलीच भाकरी खायची खोकला नाही लागत मग. नागरांची भाकरी खायला खोकला नाही लागत? तांदळाची भाकरी लागतो. कांद्याची भाकरी नको खावा. का? कांद्याची भाकरी तेव्हा समोसे आणलाय. मग आता स्वतःच बोलते समोसा आणला ना आता, मला ते खाऊ नको काय नाही, समोसा स्वतःच आणलास. खाल्लं ना काय तो वडा आणला असे. डाळ उघडून द्यायला आलं होतं. अरे आले ते भाजीला इसर गेला आठवण करून. आणि काढलं ना आमची बाग. बाग आहे ना आल्याची, तिथून काढा. असं असतं. हा काय नाही काढला तिनं, काढला वाटतं तिनं. हे आवाज मला जातच आला, वेगळाच कायचा येतोय. हा जाऊया. दुपारी पण झोपलो ना लवकर जाग येत नाही, मग असं अशक्त बरं वाटतं कधी कधी मध्ये मध्ये. हे पण आता समोसा घेऊन आली, एक तर बोलते तेलकट खाऊ नको. पाठीमागच्या चुलीवर आहे ना मस्त का मासे शिजत घातला ना आजी, माशाचा रस्सा शिजल्यावरती दाखवून तुम्हाला, त्या बोलते परत दाखवून खातो म्हणून. आणि याची आज मजा आहे. बोला या याय याय, याची पण मजा आहे आज. मस्त एक मच्छी खायला भेटणार आहे याला. चलो तर आम्ही चाललो आता, तोपर्यंत खालावर आमच्या. कशाला तर इथे चाय गेले हळद काढायला. हळद आहे नो, मगाशी आम्ही वरती गेलो होतो, हळद खताला गेली होती पिवते चाय, तर तिकडे गेलो होतो. त्याचा व्हिडिओ दुसरा गेला, छोटासाच व्हिडिओ आहे. तिकडं मग काजी वगैरे लागला काय बघून आलो. आणि आता जेवायला 1 वाजले, 1:15 वाजला आहे आणि जेवायला घेतलं. जेवायला आज भाकरी आहे, मासा आहेत आणि इकडं कोलबाचं वतल आहे मस्तपैकी. आता कोलबाची वतल जास्त कोण करत नाही, पण कोलबाच्या वतलीला जी टेस्ट आहे ना एकच नंबर. इकडं आचिम पण जेवायला घेतला नाही, त्याच्या भोवती बबलू फिरत आहे. त्याला मच्छी मस्त मच्छी पाहिजे. इकडे आधी त्याला आधी बबलूला जेवायला. मस्त त्याची मजा आहे आज. या मंडई जेवायला. तू पण घेतलास डब्यातून? मी पण घेतला सार. कोलबाचा सार आहे मस्त पाहिजे, टेस्टच वेगळी आहे कोलबाच्या साराला. अगोदर हल्दी आहे आपलं हळद उतरणारे बनवायचं आहे, आता बनवीत नाही, आता चिकनचाच रस्सा बनवतात. सगळ्यांनाच आवडत नाही ना, पण भारी लागतो. या जेवायला जेवण झाल्यावर मस्त आंबट लागलं आहे माशाला. दुसरीकडं 2 जण जेवतात आहे. इकडं आई आहे, इकडं आजी आहे, तिकडं बबलू आहे, इकडं मी आहे. या मस्तपैकी जेवायला, बत्तल खायला काय रस्सा 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 नाचण्याची भाकरी करत आहे. या
लगेच ये म्हटलं ते म्हणजे संध्याकाळचे 4:30 वाजले. थोडा वेळ झोपं होतं. झोपत आज झोप कुठली लागते. त्याला झोपल्यावर खोका एवढा उठतो ना जामच. आपला व्हिडिओ संपूया. सकाळची व्हिडिओ होते. आज वार आहे शुक्रवार, बरोबर 9 तारीख आहे शुक्रवार. इकडं बघा घोंगडी टाकलेला आहे सुकायला. आता कुठं बघायला भेटत नाही, पण ही बाबांची जुनी घोंगडी आहे. पण ही घेतलं ना थंडीतून ऊब चांगली लागते. हिला गरम गरम वाटतं अगदी. चला म्हणजे व्हिडिओ थांबवतोय. आजी आहे ना काढा काहीतरी बनवणार आहे नंतर. काढा आणि आता चहा बनवते. त्याच्यानंतर संध्याकाळी अडुळशाचं पाला आणणार, त्याचा काढा काहीतरी बनवून देणार खोकल्यासाठी. अजून काय औषध असलं खोकल्यासाठी गावठी तर सांगा. हे काय बाय येतच आहे मला बोलून. आता हे इस्त पेटवतं ते धग पेटवते उत्सव. चहा बनवते काय चहाला असतो मला चला ना बस बनवूया. चहा बनवते आता. चला म्हणजे व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. छोटाच व्हिडिओ होता, पण आपला गावाची आठवण करून द्या. छोटासा व्हिडिओ असला तरी. टाटा बाबा. व्हिडिओ कसे वाटतं कमेंट करून नक्की सांगा. नवीन व्हिडिओ काही येत नाही चॅनलवरती. चांगलं जाणंच होत नाही. हे असं आजारी असल्यावरती आठवडाभर आजारी पडायचं एकदम. चला टाटा बाय बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. लगेच कोकण राज्य के साथ थेट स्वर्गनगरी कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन. टाटा बाय बाय.